2019ला ज्यावेळेस मी कांचनगाववरती होतो आणि समिट जे असं म्हटलं की माझा ऑक्सिजन मास्क खराब झाल्यामुळे मला समिट सोडावं लागलं आणि समिट सोडून मी खाली आलो आणि कॅम्प 4वरून मग मी कॅम्प 2च्या दिशेने निघालो. जस्ट कॅम्प 3च्या खाली आलो होतो आणि भयानक मोठा ॲव्हलांच आला. त्याच्यामध्ये मी आणि दावा वांगचू शेर्पा होते, ते पुढे पळाले. मला आता ॲज अ थकलेलो, एवढं क्लाइम्बिंगच्या वरून समिटवरून आलेलो आहे, पळणं शक्यच नाही अशा ह्याच्यामध्ये, कारण ऑक्सिजनच कमी आहे तिथे. त्यामुळं जेवढं शक्य होईल तेवढं मी वरती पळावलो, ते खालती पळाले आणि आमच्या दोघांच्या मधून इतका ह्यूज ॲव्हलांच गेला. मग त्याच्यामध्ये माझा डाऊनसूट सगळा फाटला, माझा क्रॅम्पॉन डाऊनसूटमध्ये घुसला त्याच्यामुळे तो, आणि त्या कंडिशनमध्ये जनरली थोडासा अनुभव असल्यामुळं म्हटलं नाही हेड इंजुरी झाली नाही पाहिजे, म्हणून मग मी झोपलो अक्षरशः खाली आणि डोक्यावरती फक्त माझी बॅग घेतली. आमच्या पूर्ण मधून अख्खा ॲव्हलांच गेला, सगळी कपडे, एक तर डाऊनसूट फाटला, सगळ्या अंगामध्ये बर्फ सगळा. पण तो भयानक अनुभव होता, जे असं लिटरली वाटलं की आपण गेलो आता.